ओम नमः शिवाय। भगवान शिवशंकराला प्रिय असणाऱ्या श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि या श्रावण महिन्याच्या शुभ योगावर आपण भगवान शिवशंकराला प्रिय असणाऱ्या भगवान शिवशंकराचं दिव्य कथा ज्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळते शिवलीला अमृत, आणि या शिवलीला अमृत संपूर्ण ग्रंथाचा सार ज्या अध्यायामध्ये आहे तो अध्याय म्हणजे शिवलीला अमृत ग्रंथातील 11वा अध्याय। आणि याच ग्रंथातील 11व्या अध्यायाचं श्रवण आजच्या या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत। सर्व शिवभक्तांनी अतिशय शांत प्रकारे एका ठिकाणी बसून या ग्रंथाचं श्रवण करायचे, कारण या ग्रंथाचं श्रवण केल्यानंतर आपल्या जीवनातील संपूर्ण दुःख नष्ट होतात, आपल्यावर भगवान शिवशंकराची कृपा होते। चला तर शिवभक्तांनो, आज आपण या भगवान शिवशंकराला प्रिय असणाऱ्या शिवलीला अमृत ग्रंथातील 11व्या अध्यायाचं श्रवण करू। ओम नमः शिवाय। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामी सहितं नमामि भवं भवामी सहितं नमामि। गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे। सूत म्हणे शौनकादिका प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्याशी नाही मिती त्रिजगती तेची धन्य। जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण, तो शंकर चित्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जाण। बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप मनवुनी त्यावरून करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान। असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीजे आदरे, कंठी बांधावे 32 मस्तका भोवती 24 सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा। अष्टोक्षरस माळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष। पंचमुख षटमुख अष्टमुख चतुर्दश मुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता। नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी। काश्मीर देशाचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजादायाद भुसुर, धन्य मनती तोची राजेश्वर। लाचन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पये सुंदर प्रतिवता मृत्यू भाषिणी। पूर्वदत्ते ऐसे लादीजे कामिनी, सुत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे। गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार, वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहिजे। श्रोता सप्रेम सावधान यजमान उदार पूर्ण, काया आरोग्य कुलीन पूर्व सुकृत प्राप्त होय। असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान, दोघासी झाले नंदन शिवभक्त उपजता ती। राजपुत्र नाम सुधर्म प्रजानात्मक तारक नाम, दोघे शिवभक्त निसीम सावधान शिव ध्यानी। बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ, लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्याची संगती नावडे त्या। पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार, गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती। तव ते बाळ दोघे जण सर्व अलंकार उपाधी टाकून, करिता रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी। आवडे सर्वदा एकांत श्रवण करिता श्री शिवलीला अमृत, बोलती शिवनामावळी नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा। आश्चर्य करिता राव प्रधान यास का आवडे वस्त्रभूषण, करिता रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवांचे।
विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुते वस्त्रे भूषणे लेवविती, ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती, गीती मागुती शिवदीक्षा, शिक्षा करिता बहुत, परिते न सांडिती आपुले व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त, मनती काय आता, तो उगवला सुकृत मित्र, घराशी आला पराशर, सर्वे वेष्टित ऋषींचे भार, अपार सूर्य तेजस्वी, जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षसत्र जेने केले, जेवी मनुष्ये वागती अपार, तैसेच या पूर्वी होते रजनीचर, ते पितृ कैवारे समग्र, जाळले सत्र करोनिया, जन्मेजेचे सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येचे राहिले, पराशराशी पुलस्तिले, प्रार्थिले मग वाचकादिके रावणादिक, वीरांची सदाटवणी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे, तेवी पितृ कैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले, ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल या ग्रंथा, या लागी ध्वनितार्थ बोललो आता, कळले पाहिजे निर्धारे, ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक योगींद्र, तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरासी आला जाणून या, राव प्रधान सामुरे धाविती, साष्टांगन मुनी घरासी आणिती, षोडशेचारी पूजते, भावचित्ती विशेष, समस्त वस्त्रभूषणे देऊन, राव विनवी कर जोडून, मने दोघे कुमार रात्रंदिन, शिव ध्यान करीती शिवांचे, नावडे वस्त्र अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर, वैराग्य अनुमात्र, भाषण न करिता कोणासी, इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र, गज जियानासी समग्र, आरुडावे आवडेना, पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडिले चित्ती, मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती, दाखविले भद्रसेनी, गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमा तयासी, नाही कोटे शोधिता, यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त, याची पूर्व कथा समस्त, ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम, तेथे वारंगना मनोरम महानंद नाम तियेचे, त्या ग्रामचा तो भूप, पृथ्वी माझे निशिम स्वरूप, ललिताकृती पाहुणी कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी, जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराज छत्र, रत्न खचित याने अपार, भाग्य पार नाही तिच्या, रत्नमय दंडयुक्त, चामरे जिविरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्न खचित, चरणी जिच्या सदा, विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्न पर्यंत राजस, चंद्रशिरम प्रकाश, शय्या जितिया विनव, दिव्य भरणी संयुक्ता, अंगी सुगंध विराजित, गो महिमा खिल्लारे बहुत, वारी गज गरी बहुबस, दास दासी अपार, घरी माता सभाग्य सदोदर, जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा, जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलाविती मान, तिचा भोग काम इच्छुन, भूप सभाग्य येती घरा, वैशा असुनी पतिव्रता, नेमिला पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता, इंद्रासिंह वसनशे, परमशिव भक्त विख्यात, दानशील उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी, अन्न छत्र सदा चालवित, नृत्य लक्ष त्रिदळे शिव पूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी, याचक मणी जे जे इच्छित, ते ते महानंद पुरवित, कोटी लिंगे करवित, श्रावणमासी अत्यादरी, एक भद्रसेन सावधान, कुकुट मरकट पळिले प्रति करुण,
त्याचा गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यगार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मरकट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला अमृत श्रवण तेही ऐकता दोघे जण. सवेची महानंद करी गायन नृत्य करी शिवा पुढे. महानंद त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून. त्याच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवतीच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदीच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा. पूजा करुणी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. दिखता गेली तन्मय होऊन मनी स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानव कर्तृत्व ही नोहे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होऊन आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वी मोलाचे हे कंकण मिही 32 लक्षणी पद्मिन. 30 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे ते जवर्णिले नवजाय. लिंग देखुनी ते वेळी महानंद तन्मय झाले. म्हणे जे जे चंद्रमोळे म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभवे करुणे कोटी लिंग टाकावे ओवाळुनी. सौदागरे म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगिले गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीना महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यगार नेऊन. मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्ता तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्नी. जन धावे लागणे चौकडोनी एकची हाक झाली. 30 सावधान करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलव करी. एरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला. तशा माझी उडी घालून कंठापाशी त्याचे काढून. कुकुट मरकट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुरे सौदागर महानंदे प्रति ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरी ऐकून वृक्षस्थळ घेतले बुडवून. दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागरे बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अति लागवी उमारंग जो भक्त जो भयो भयभंग. उडी घातली सवेग ओम नम शिवाय मनवनी. ऐसे देखता महानंद बोलाविले सर्व वृंदा ब्रह्मवृंद. लुटविती सर्व संपदा कौश समवेत सर्व ही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदे स्नान करून भस्मांगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव मनवून उडी निशंक घातली. सूर्यबिंबी निगे उदया चळी तैसे प्रगटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटी पाळी भक्ता ते. माथा जटांचा भार तृणीये नेत्री वैशांगर. शिरी झुळझुळ वाही निर अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी नीलकंठ खटवांग धारी. भस्म चर्चिले शरीरी
गजचर्म पांघुरला, नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडांचे हार, सर्वेची वेष्टित फणीवर दशभुज मिरविती, वरचे वर कंदून झेलित, तेही 10 भुजा पसरून अकस्मात, महानंद झेलून धरित, हृदय कमळी परमात्मा, मने झालो मी सुप्रसन्न, महानंदी माग वरदान, ती मने हे नगर उद्धारून, विमानी वैसवी दयाळा, माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत, दिव्य रूप पावनी त्वरित, नगरा समवेत चालली, पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आधी व्याधी, शुद्धातृणी विरहिती, त्रिशुद्धी भेद बुद्धी कैसे तेथे, नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मद मत्सर नाही निशंक, जेथिले गोड उदक, अमृताहुनी कोटी गुणे, जेथे सुरतरुंची वणे अपार, सुरभीची बहुत खिल्लारे, चिंतामणींची धवला गारे, भक्ता कारणे निर्मिली, जेने बसुनोता बोलती शिवदास, ते प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेत पावली, हे कथा परम सुरस, पराशर सांगे भद्रसेनास, मने हे कुमार दोघे जण निशेष, कुकुट मर्कट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून, त्यांचे पूर्व पुण्य करुण, सुधर्म तारक उपजेल, जे पुढे राज्य करीतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस, शिवभजन लाविते बहुतांस, उद्धारित तुम्हा ते, आमात्या सहित भद्रसेन, गुरुसी घाले लोटांगणा, मने इतुकेन मी धन्य, सुपुत्र उदार जन्मले, भद्रसेने बोलत पुढती, हे राज्य किती वर्ष करीती, आयुष्य प्रमाण किती, सांग यथार्थ गुरुवर्या, बहुत करीती नवस, एवढाच पुत्र आम्हास, परमप्रिय कर राजस, प्राणाहून आवडे बहु, तुमच्या आगमने करुण, स्वामी मज सावधान, तर या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा मज तत्वता, ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख, हे सवा सकळिक, दुःखारणी पडेल भय, प्रत्यक्ष सदृश्य बोलावे वचन, नातरी अंगास येते मूर्खपण, तुम्ही वाटेल विषाहून, विशेष कठीण ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावया न करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असता पा, आजपासून 7वे दिवशी मृत्यवी पावेल या समयासी, राव ऐकोनी धरणीसी, मूर्छा येऊनी पडियला, आमत्या सहितच त्या स्थानी, दुःखाग्नित गेले आहाळोनी, अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशी, करुणिया हाहाकार, वक्षस्थळ पिटी नृपवर, मंगरायासी पराशर, सावधान करुणी गोष्ट सांगे, नृपश्रेष्ठ न सोडी धीर, ऐके ऐक सांगतो विचार, पै पंचभूते नवती समग्र, शिशिमित्र नवते ते, नवता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार, तेथे झाले स्फुकर जागरण, अहम ब्रह्म म्हणून या, ते ध्वनी माया सत, तेथून झाले महत्त्व, मग विविध अहंकार होत, शिव इच्छे करुणिया, सत्वाचे निर्मिला पितवसन, रजासे सृष्टी करिता द्रुहीन, तमाशे रुद्र परिपूर्ण, स्वर्गस्थित अंत्य करविता, विधी समने सृष्टी रची पूर्ण, येरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे लागोनी साचार, वेद उपदेशिले, चहुवेदांचे सार पूर्ण, तो हा अध्याय रुद्राध्याय परम पावन, त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रय सेना, बहुती करी हा जतन, त्या जाता अनिक थोर, नाही साधन, हा अध्याय शिवरूप म्हणून, श्री शंकर स्वयं बोले,
जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शनी जीव उद्धरिती मंग कमलोद्भव वय एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रा मंग संप्रादया ते ऋषी पासून भूतळी अध्याय जान थोर जपत ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थ पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा आगाध पूर्ण किती मनोने वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडून या यम किंकर रीते हिंडू लागले मग यमे विधी लागून पुसोन अभयक्त कृत्य निर्मिळे दारुण तिने कर्तृत्व आदी भेद लक्षुण त्याच्या हृदय संचरिली त्याशी मत्सर वाढविला विशेष वाटे करावया शिवदोष तिने ते जाणून या यमपुरीस महानरकी पडिले सदा यम सांगे दूताप्रती शिवद्वेष जे पापमती ते अल्पायुष्य होते नाना रीती जाच करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौन आयसे मनिता त्या लागून आणि नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जासी कुंभपाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठान आयुष्य वृद्ध होय निर्धारे या करिता भद्रसेना अवधारी आयुष्य रुद्रावर्तने करी शिवावर अभिषेक धार धरी मृत्यू दूर होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्र उद्रक अभिनव मंत्रुण अभिचिंतन पुत्र करी नित्य सहा सहस्त्र आवर्तने पूर्ण शोनी पाळा करी सप्तदिन राये धडिले दृढ चरण सदगत होऊन बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यास मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासूनी तरी तत्वता अर्चत्व करावे पूर्ण तुझपासून ते आहेत ब्राह्मण आणि काही सांगिजे ते बोलावून आता आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून ज्याची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून आले परदारा आणि परधन ज्यासी व मनाहून नीच पूर्ण विरक्त सुशीळ गेलिया प्राण दृष्ट प्रतिग्रह न घेसी ते शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चाले न देता मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्त्र घटस मांडून अभिमंत्रून स्थापले स्वर्धुनीची आसलिले भरले पूर्ण त्यासी आम्र पल्लव घालून रुद्र घोष गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवसी मध्यान्नी आला चांडास मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छा येऊन पडियला एक मुहूर्त निश्चय चेष्टित सकळ नवल राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देताना भिकारा रुद्रोदन शिंपिले सावधान केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तिले तेच सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी सिंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्री खदिरंगा सारिके तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावता आले तत्वता पंचवदन दशभुज त्याची साम्यता कमळ भांडसी दुजते नसे ते दिसते गवस्ती सहारती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊने मज सोडले तोडूने बंधन त्या काळ पुरुषाशी धरून
करीती ताडन गेले ते. आयसी पुत्र मुखाचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जे जेकार, ब्राह्मणासी घाली नमस्कार. आनंद दाते नेत्राले, अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडाबडा लोळे. शिवनाम गर्जिता ते वेळे, देव सुमन वर्षता, अनेक वाद्यांचे गजर, डंका गरजे आवाघ्यात थोर. मुख्यादयी महासुसुर, मृदुंग वाद्य गर्जती, अनेक वाद्यांचे गजर. श्री शिवलीला अमृत गाती अपार, रंगे शृंगे कहाळ थोर. सनया अपार वाजती, चंद्रानना धडकती भेरी, नादन माये नदोदरी. असो भद्रसेने यावरी, विधियुक्त होम करीतसे. षड्रस आणि शुभवंत्र, अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमोल दिते वस्तू अद्भुत, आणून अर्पे ब्राह्मणासी. दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केले राजेंद्रे. मने आवडे तितुले भराय कसरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरे हेची ऐकला मात. धनभार झाला बहुत, म्हणून सांडून ठाई ठाई. ब्राह्मण देता मंत्र दीक्षा, विजय कल्याण होय तुझ्या सुता. आयसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले. वसंत येता सुगंधवणी, की काक्षी क्षेत्रावरी स्वर्धुनी. की शोतापले मृडानी, रमण लिंग अर्चिजे. की निर्देवास सापडले चिंतामणी, शुदिता पुढे शिराब्दी ये धावुनी. तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी, नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन, आतोना पादिक न्युध्यू ध्रुव रत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवन जान, वद्य जे सर्वांते. जो चतुष्कळा प्रवीण निर्मळ, ज्यासी चतुर्विद्या करतळ कमळ. ज्याचे स्वर्धुनी पाहला केवळ, नारद दुसरा की. हे कमल भवांडे मोडिनी, पुनःसृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडिता शक्राधिका. तो नारद देखुनी तेचे क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत्र निघे अग्नी. दक्षिणा लागे गारपत्य हवदनी, उभे ठाकला देखता. पराशराती सकळ ब्राह्मण, प्रधान सहित भद्रसेन. धावुनी धरणीसी चरण, ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्य गंध दिव्य सुमन, षोडपचारे पूजला. नारद मुन, राव उभा ठाके कर जोडून. मने स्वामी अतिंद्रिक दृष्टा तो. त्रिभुवनी गगन तुझे सर्व, काही देखले सांग अपूर्व. नारद मने मार्गी येता, शिवदूत चौघे देखिले. दशभुजा पंचवदन, तिही मृत्यू गेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकले मरण, रुद्रानुष्ठान धन्य केले. तव पुत्रार्थे ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यू सपुसू लागला. शिवसुत ऐका ते, तू कोणाच्या आज्ञे करून. आणि होतास भद्रसेन नंदन, त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण. आयुष्य कसे निश्चिले, तो सर्वभौम होईल तत्वता. रुद्र महिमा तुझ ठाऊक असता, शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता. कैसा अनित होतासी, मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन. पत्रिका पाहिली वाचून, तव 12 वर्षी मृत्यू चिन्ह. गंडांतर थोर होते, ते महत्पुण्ये निरुसुनी सहज. 10 सहस्र वर्षी करावे राज्य, मग तो सूर्यनंदन. महाराज स्वापराधे कष्ट बहु, मग उभा ठाकुनी कृतांत. कर जोडून स्थवन करी, हे अपर्वधन. हिमगजता मात, अपार न करिता घडला हा. ऐसे नारदे सांगितले ते क्षणी. राये यावरी घातली लोटांगणी, आणि सहस्र रुद्र कोरणी. महोत्सव करीतसे, शतरुद्र करिता निशेष. शतायुषी होये तो पुरुष, हा अध्याय पडता निर्दोष. तो शिवरूप हाची देही, तो तेथीची झाला मुक्त. त्याच्या तीर्थे तरती बहुत, असो यावरी ब्रह्मसुत. अंतर्धान पावला,
आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्मधन देऊन तुषावला गुरु संपूर्ण रुद्र सहित जाता झाला हे भद्रसेनी आख्यान ते पडती त्यासी होती आयुष्य संतती त्यासी काळे बांधे अंती वंदोनी नीती शिवपदा दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभन्य भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होता श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन यो सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधान समवित राव जाता झाला तपोवना शिवानुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषावला विमानी बैसुनी त्वरित राव प्रधान गेले मिरबित विधी केले वैकुंठ वास बहुत स्वैच्छे कुरणे राहिले शेवटी शिवपदासी पाहुनी राहिले शिवस्वरूप होऊनी हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र सावधान की कल्पद्रुमू संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप अनुष्ठान त्यास न बांधीचे ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बांधिती सर्वथाही इथे जो मनीष अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदा तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवूनी वांज झाली माता त्याची संगती न करावी तत्वता त्यासी संभाषणे करिता महापातक जाणीजे ते आपुल्या गृहात न आणावे आपण त्यांच्या गृह सदनान जावे ते त्यांच्या न जीव भावे जे विसुशीळ हिंसक गृह तो प्रत्यक्ष भद्रसेन विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्याशी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पाहावे श्री शिवलीला अमृत हे घडते तरी त्वरित हे न घडले जरी त्वरित तरी हा अध्याय घडावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पूर्ण पुण्य त्याचे घरी अनुदिन ओम नमः शिवाय। या शिवलीला अमृत ग्रंथातील 11व्या अध्यायाचं श्रवण केल्यानंतर तुमचं मन नक्कीच प्रसन्न झालं असेल त्यामुळे आपल्या कमेंट मध्ये ओम नमः शिवाय हर हर महादेव नक्की लिहा आणि तुम्हाला सुद्धा जर हा पवित्र असणारा शिवलीला अमृत ग्रंथ हवा असेल जर तुम्हाला सुद्धा हा पवित्र असणारा शिवलीला अमृत ग्रंथ हवा असेल तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणाहून आपल्या घरी हा दिव्य असणारा पवित्र असणारा ग्रंथ नक्की मागवा आणि असेच नवनवीन भगवान शिवाच्या भक्तीचे हिंदुत्वाचे व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या हिंदुत्व नाईक युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटीला नक्की प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। ओम नमः शिवाय हर हर महादेव।